नेते म्हटलं की डोळ्यांसमोर झेंडे, भाषणं, आंदोलने आणि सत्तेची धावपळ येते. पण जर मी सांगितलं की एक नेता असा आहे जो तबला शिकलाय, गिटार वाजवतो आणि आजही शास्त्रीय संगीत ऐकताना डोळे मिटतो, तर काहींनी आतापर्यंत ओळखलंच असेल आणि ज्यांनी नसेल ओळखलं तर आपण बोलतोय राज ठाकरे यांच्याबद्दल. आज आपण पाहणार आहोत राज ठाकरे हे माणूस म्हणून कसे आहेत, त्यांचं राजकारणापलीकडचं आयुष्य आणि त्यांना राज ही ओळख देणारे त्यांचे काका, गुरु अर्थातच बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचं नातं. एकंदरीत राज ठाकरे यांना आपण राजकीय दृष्ट्याच आतापर्यंत पाहत आलोय, पण कधी ते राजकारणापलीकडे कसे आहेत हे पाहिलेत का? चला तर मग जाणून घेऊयात राज यांच्याबद्दलच्या काही मजेशीर गोष्टी. नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहताय प्राईम टाइम महाराष्ट्र. 14 जून 1968 साली मुंबईत जन्मलेले राज यांचं मूळ नाव स्वराज, पण त्यांचे काका अर्थात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना राज हे नाव दिलं. बालपणापासून घरात कला, संगीत आणि विचारांची, संस्कारांची रेलचेल होती. त्यांनी तबला, गिटार, व्हायोलिन सारखी वाद्य शिकली आणि चित्रकलेची गोडी तर आधीच होतीच. इतकंच नाही, त्यांच्या घरी अनेक वेळा संगीताच्या मैफिली रंगायच्या, जिथे अनेक दिग्गज कलाकार सहभागी व्हायचे. त्याच ओढीने ते जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स मध्ये गेले, पण मन शिक्षणात कमी आणि कलेत अधिक रमत गेलं. राज यांची सुरुवात व्यावसायिक आयुष्यात बाळासाहेबांच्या मार्मिक मासिकात व्यंगचित्रकार म्हणून झाली. चित्रकलेत तर त्यांचा हात कोणी धरूच शकत नाही. मार्मिक मध्ये ते कार्टुनिस्ट म्हणून रुजू झाले होते. बाळासाहेबांचं मार्गदर्शनाखाली, म्हणजेच त्यांचं चित्रकलेवरचं प्रेम, त्यांची राजकीय समज आणि विश्लेषणात्मक बुद्धी यामुळे त्यांचं नाव झपाट्याने पुढे येऊ लागलं. शिवसेनेच्या युवक शाखेतून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांचं भाषण, स्टाईल, बोलण्याची पद्धत सर्व काही बाळासाहेबांसारखंच. लोकांना जणू त्यांच्यात बाळासाहेबांची छबीच दिसायची. इतकंच नाही तर काही लोक म्हणायचे पुढचा ठाकरे हाच. पण नशिबाने वेगळी दिशा घेतली, कारण राजकारणात नात्यांपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. त्यामुळे शिवसेनेत त्यांना डावललं गेलं आणि हीच सल त्यांच्या निर्णयामागे होती. अखेर 2006 मध्ये त्यांनी स्वतःचा पक्ष, जो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे, सुरू केला. पण राज ठाकरे फक्त एक राजकीय नेता नाहीत, ते एक शांत, अंतर्मुख आणि कलाप्रेमी व्यक्ती. त्यांचं खासगी आयुष्य साधं आहे आणि जेवणाच्या बाबतीत तर ते खवय्ये म्हणून प्रसिद्ध आहेत. मामलेदार मिसळ आणि प्रशांत कॉर्नर हे त्यांचे खास फेवरेट स्पॉट्स आपण सगळ्यांनी आतापर्यंत पाहिलेच असतील. विशेष म्हणजे त्यांचा आवाज किशोर कुमारच्या गाण्यांवर थांबतो आणि त्यांना झाकीर हुसेनचं तबला वादन ऐकताना मन हरपून जातं. अजून बोलायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे आणि राज यांचं नातं अनेक भावनांनी भरलेलं होतं. गुरु शिष्य, काका पुतण्या आणि एकाच विचारधारेतले दोन कलाकार. सोबतच राज ठाकरे इतिहासप्रेमी पण होते. त्यांनी भारतीय इतिहासकार आणि पुस्तके, नाटकांचे लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत अनेक ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देऊन त्या किल्ल्यांच्या इतिहासाबद्दल जाणून घेतलंय. इतिहासातील गौरवशाली क्षण समजून घेतलेत. म्हणूनच त्यांच्या भाषणात इतिहासाची ठसठशीत छाप दिसते. इतकंच नाही, पुस्तकांचं वेड तर वेगळंच. राजकारण, समाज, इतिहास अशा अनेक विषयांवरील पुस्तकांचा संग्रह त्यांच्या घरी आहे. याशिवाय त्यांना जुने क्लासिकल सिनेमे पाहण्याची देखील जबरदस्त आवड आहे. त्यामुळे त्यांच्या घरी संग्रही अशा चित्रपटांचा एक मौल्यवान खजिना आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी स्वतः एक पुस्तकही तयार केलंय, ज्याचं नाव बाळ केशव ठाकरे, म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची फोटोबायोग्राफी, ज्यातून बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास आणि व्यक्तिमत्वाची झलक या चित्रांच्या माध्यमातून मिळते. राज यांचं बाळासाहेबांशी नातं हे एक वेगळंच अधुरं गाणं, ज्यात प्रेम, आदर, वाद आणि तुटलेली वीण सगळंच एकत्र. पण नात्यांनाही वेळ लागतो आणि सत्तेच्या खेळात काही नाती तुटतात. तसंच काहीच राज ठाकरेंसोबत घडलं. राज यांनी शिवसेना सोडली, पण कधीही त्यांचं बाळासाहेबांसोबतचं नातं संपुष्टात आलं नाही. उलट आजही त्यांच्या आठवणींना ते एक कलाकाराच्या नजरेनं पाहतात. राज ठाकरे हे आजही मंचावर तुफानी भाषणं करतात, पण घरात मात्र ते अजूनही वाद्यांमध्ये रंगलेले, एखादं स्केच काढताना हरवलेले किंवा एखादं सुरेल गाणं ऐकताना हरखलेले असतात. कारण काही लोक नेते म्हणून ओळखले जातात, पण काही लोक व्यक्तिमत्व म्हणून विसरले जात नाहीत. आणि राज ठाकरे हे त्यांपैकीच एक आहेत.